आता एक धक्कादायक बातमी। सोलापूर महापालिकेच्या बांधकाम विभागाचा कारभार पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे। एकाच क्रमांकाचे दोन वेगवेगळ्या मिळकतींसाठी बांधकाम परवाने देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। सोलापूर महापालिका बांधकाम विभागाचा अजब कारनामा समोर आला आहे। एकाच क्रमांकाने दोन वेगवेगळे बांधकाम परवाने देण्यात आले असून यामध्ये नागरिकांची आणि महापालिकेची फसवणूक कोण करतंय असा प्रश्न उपस्थित झाला आहे। BPA 00473/2020 R 434/23 हा क्रमांक दोन स्वतंत्र बांधकाम परवान्यांवर असल्याचे समोर आले असून महापालिकेच्या बांधकाम विभागात नेमकं चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे। एकीकडे पाच्छापेठ परिसरातील अंबादास गांगजी यांच्या मालकीच्या मिळकतीसाठी हा बांधकाम परवाना क्रमांक वापरण्यात आला आहे, तर दुसरीकडे बिलाल नगर विजापूर रोड परिसरातील जगन्नाथ शिंगे यांच्या गुंठेवारी बांधकामासाठीही याच क्रमांकाचा वापर करण्यात आला आहे। म्हणजेच दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या दोन वेगवेगळ्या मिळकती आणि दोन वेगवेगळे बांधकाम परवाने, मात्र क्रमांक एकच। त्यामुळे हा प्रकार नेमका कसा घडला? बांधकाम परवान्यांचे क्रमांक देताना महापालिकेच्या यंत्रणेकडून कोणतीही तपासणी होत नाही का, की या संपूर्ण प्रकरणामागे संगनमत आहे, असे गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। महापालिकेच्या बांधकाम विभागाचा कारभार म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खातंय अशीच अवस्था सोलापूर महापालिकेच्या बांधकाम विभागाची झाली आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात महापालिकेचा परवानाधारक खासगी अभियंता अमित होसमनी यांचे नाव समोर येत आहे। बांधकाम वापर परवान्याबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत। विशेष म्हणजे अमित होसमनी यांच्या लेटर हेडवर आणि त्यांच्या स्वाक्षरीने बांधकाम वापर परवाना देण्यात आल्याचे समोर आले आहे। वास्तविक पाहता बांधकाम वापर परवाना देण्याचे अधिकार महापालिकेच्या बांधकाम विभागाशी संबंधित असतात। मग खासगी परवानाधारक अभियंत्याच्या लेटर हेडवर वापर परवाना कसा देण्यात आला? हा परवाना अधिकृत आहे का? त्याला महापालिकेची मान्यता आहे का? या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे आहे। या बांधकाम परवान्यासंदर्भात विकास शुल्क भरल्याच्या पावत्याही उपलब्ध नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। त्यामुळे बांधकाम परवानगीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडली होती का? शुल्क भरले होते का? भरले असल्यास त्याच्या पावत्या कुठे आहेत? असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झाले आहेत। या संपूर्ण प्रकारात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक मिळकतदार आपली बांधकाम परवानगीची कामे परवानाधारक अभियंत्यावर विश्वास ठेवून सोपवतात। कागदपत्रे, परवानगी शुल्क, नकाशे आणि बांधकाम मंजुरीची प्रक्रिया याबाबत सामान्य नागरिकांना फारशी माहिती नसते। त्यामुळे अभियंत्याने काढलेली परवानगी खरी आहे की बनावट, अधिकृत आहे की अनधिकृत याची खातरजमा करण्याची संधीही अनेकदा मिळकतदारांना मिळत नाही। याचाच गैरफायदा घेत काही जण नागरिकांची फसवणूक करत आहेत। तसेच बनावट किंवा संशयास्पद बांधकाम परवान्यांच्या माध्यमातून महापालिकेची आर्थिक फसवणूक होत आहे का, याचा तपास होणे अत्यंत गरजेचे आहे। एकाच क्रमांकाने दोन वेगवेगळे बांधकाम परवाने देण्याचा प्रकार हा केवळ तांत्रिक त्रुटी आहे की त्यामागे मोठे रॅकेट आहे? बांधकाम विभागातील कोणत्या अधिकाऱ्यांनी या कागदपत्रांची तपासणी केली? संबंधित परवान्यांना मंजुरी कोणी दिली? वापर परवाना देण्याचा अधिकार नसताना खासगी अभियंत्याने असा परवाना दिलाच कसा? किंवा विकास शुल्काच्या पावत्या नेमक्या आहेत कुठे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आता महापालिका प्रशासनाने देणे गरजेचे आहे। सोलापूर महापालिकेच्या बांधकाम विभागाची प्रतिमा यापूर्वीच विविध प्रकरणांमुळे मलिन झाली आहे। त्यातच आता एकाच क्रमांकाने दोन बांधकाम परवाने आणि खासगी अभियंत्याच्या लेटर हेडवर चक्क वापर परवाना दिल्याचा प्रकार समोर आल्याने बांधकाम विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी। संबंधित सर्व कागदपत्रांची तपासणी करून दोषी अधिकारी, कर्मचारी किंवा संबंधित व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे।